गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांचे करिता स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदूया श्री चरण श्री गुरूंचे. श्रुती स्मृती पुराणाम आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं वादरायण सूत्रभाष्यकृतो वंदे भगवन्तो पुनः पुनः. शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंना नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांनाही वंदन करते. मागच्या वेळी आपण दशक 5वा समास 6वा शुद्ध ज्ञानला सुरुवात केली होती आणि त्यातल्या पहिल्या 10 ओव्यांचा आपण अभ्यास केला होता. मला पूर्ण कल्पना आहे की हा दशक पूर्ण वेदांत सांगणारा असल्यामुळे थोडासा समजायला अवघड होतो आहे. पण ते सांगितल्याशिवाय पुढचा ग्रंथ समजणार नाही. त्याच्यामुळे नाही जरी काही लक्षात आलं असेल तरी पण हळूहळू पुन्हा पुन्हा या गोष्टींची पुनरावृत्ती होईल तेव्हा लक्षातच राहते. आपल्याला शाळेत कॉलेजमध्ये पण आपण असं नाही करत का सगळेच विषय आपल्याला आवडतात का? आवडत नाही ना. पण तरीही जो विषय आवडत नाही त्याचाही आपल्याला अभ्यास करावाच लागतो. तसंच थोड्याफार प्रमाणात हे आहे. त्याच्यामुळे हा विषय जरी अवघड असला तरी तुम्ही सगळ्यांनी अगदी मनापासून ऐकावं असं मला वाटते. मागच्या वेळी आपण 10व्या ओळीपर्यंत पाहिले होते की शुद्ध ज्ञान म्हणजे काय. तर हे याचा अभ्यास करत असताना 11व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत, महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला तेथीचा तो विचारची केला पाहिजे साधके श्रीराम. महावाक्य उपदेश सार परी घेतला पाहिजे विचार त्याच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा श्रीराम. महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता त्याचा जप करिता वृथा क्षीणची होय श्रीराम. महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण शुद्ध लक्षांश आपण वस्तूचा आहे श्रीराम. की ज्याला आपण आत्मा ब्रह्म म्हणतो तो सच्चित आनंद घन आहे व तेच माझे स्वरूप आहे. हे शुद्ध स्वरूप आहे. हेच ज्ञान शुद्ध स्वरूप ज्ञान असून तेच त्याचं लक्षण देखील आहे. या शुद्ध ज्ञानाचा उपदेश श्री गुरु आपल्याला करतात. श्री गुरु हा उपदेश करताना तत्वमसी असा उपदेश करतात. या तत्वमसी या महावाक्याने उपदेश करून श्री गुरु आपल्याला सांगतात की ते तू आहेस. म्हणजे मग महावाक्य म्हणजे काय असा प्रश्न पडेल. तसं पाहिलं तर आपण तत्वमसी महावाक्याचा सविस्तर अभ्यास केला होता की तत् काय आहे, त्वम काय आहे. आताही आपण शॉर्टमध्ये ते बघणारच आहोत. तर महावाक्य म्हणजे काय तर शास्त्रामध्ये 4 महावाक्य सांगितलेले आहेत. एक अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमसी.
यातील तत्वमसी हा उपदेश मुख्य आहे आणि श्री गुरु तत्वमसी हा उपदेश करतात. त्या उपदेशाचे ज्ञान करून घेतले की शुद्ध ज्ञानाची आपली व्यवस्था होते. पण या तत्वमसी हा जो उपदेश आहे त्याचा नामजपाप्रमाणे त्याचा जप करायचा नाही आहे, तर जप मंत्राचा करायचा असतो. मग तत्वमसी हा उपदेश दिला तर तत्वमसी म्हणजे काय हे आपण थोडक्यात बघू, कारण मागच्या वेळेस 2 समासांमध्ये आपण याचा सविस्तर अभ्यास केला होता की तत्त्वम असी या पदांचा वाच्यार्थ व लक्षार्थ लक्षात घ्यायचा आहे. तर मग तत् म्हणजे ईश्वर, वाच्यार्थाने ईश्वर आणि लक्षार्थाने ब्रह्म आहे आणि त्वम वाच्यार्थाने जीव आहे आणि लक्षार्थाने कूटस्थ चैतन्य आहे. मग दोन्हीही वाच्यार्थाचा म्हणजे ईश्वर आणि जीव याचा त्याग करायचा आणि लक्षार्थाचा म्हणजे ब्रह्म आणि कूटस्थ चैतन्याचा स्वीकार करायचा. कारण का करायचा, तर ईश्वर हा मायाविशिष्ट चेतन आहे, तर जीव अविद्याविशिष्ट चेतन आहे. या दोघांनाही मायेला पण ईश्वराला पण मायेची उपाधी आहे आणि जीवाला अविद्येची उपाधी आहे. म्हणून ईश्वर व जीव या दोन्ही उपाधींचा त्याग करायचा आणि ब्रह्म व कूटस्थ चैतन्याचा स्वीकार करायचा, हेच असीपद होय. हे तत्व श्री गुरु आपल्याला समजावून सांगतात. श्री गुरूंनी केलेला उपदेश लक्षात घेऊन जीवाने तसा अनुभव घ्यायचा असतो. मग हा अनुभव घेण्यासाठी इतर साधना कितीही केली तर परमार्थात त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यासाठी विचारच हवा आणि तोही शास्त्रशुद्धच करायला हवा. तर त्याचा जप केल्याने अज्ञान आणि भ्रम जाणार नाही. त्यासाठी श्रीगुरूंनी दिलेल्या उपदेशाचा विचारांनीच सगळं काम करायचं आहे त्यावर, म्हणजे विचारांनीच ते समजून घ्यायचं आहे जीवाला. कारण काय असते की जीवाला सतत काम करण्याची सवय असते. मग जीव सतत कर्म करत असतो, तर मग कर्माने चित्त शुद्ध होते आणि उपासनेने चित्त शांत होते. पण महावाक्याच्या चिंतनाने चित्ताचा चैतन्यात लय होतो आणि चैतन्य हे माझे मूळ स्वरूप आहे हा बोध या महावाक्याच्या चिंतनाने होतो. ही महावाक्य ही 2 आहेत. पहिलं म्हणजे एक महावाक्य जे आहे की ज्यात जीव व ब्रह्म यात ज्ञानाचा स्पष्ट बोध होतो आणि दुसरं अवांतर वाक्य आहे. तर यात ब्रह्माविषयी व जगताविषयीची माहिती सांगितलेली आहे. अशी 2 प्रकारची ही वाक्य आहे. दोन्ही वाक्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, पण बोध मात्र फक्त महावाक्यांनी म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करून मी ब्रह्म आहे असा करायचा आहे. म्हणजेच महावाक्याचा लक्षार्थ स्वीकारला की मी ब्रह्म आहे असा निश्चय होतो आणि महावाक्याचे स्पष्टीकरण करणे हेच ज्ञानाचे मुख्य लक्षण आहे. मग अशा या महावाक्याचे फळ काय आहे? पंधराव्या ओवीमध्ये ते आपल्याला सांगत आहेत की आपला आपणासी लाभ हे ज्ञान परम दुर्लभ, जे आदी अंती स्वयंभ स्वरूपची स्वये श्रीराम. की आपणच आपल्याला ओळखणे हेच या महावाक्याच्या अभ्यासाचं फळ आहे. मी मूळचा ब्रह्मरूप असताना मी स्वतःला देहादी समजू लागल्याने मीच मला हरवून बसलो आहे. महावाक्याने मला माझे मूळचे स्वरूप कळल्याने जणू माझाच मला लाभ झाला आहे आणि हे ज्ञान मिळवणं अत्यंत दुर्लभ आहे. म्हणून शंकराचार्य सांगतात की 3 गोष्टी जीवनामध्ये अत्यंत दुर्लभ आहे की एक मनुष्यत्व, दुसरं मुमुक्षुत्व आणि तिसरं सद्गुरू. तर मनुष्यत्व तर आपल्याला मिळालेलं आहे की आपल्याला काहीतरी आपण पुण्य केलं असेल म्हणून आपल्याला मनुष्यत्व प्राप्त झालेलं आहे आणि आपल्याला आता हा वेदांत विचार, शास्त्र अभ्यास किंवा ग्रंथ वाचावेसे वाटतात आहे. म्हणजे थोडीफार का होईना मुमुक्षुत्वाकडे सुद्धा आपली वाटचाल आहे. मग मनुष्यत्व आहे, मुमुक्षुत्व आहे आणि सद्गुरूंचा लाभ, या 3 गोष्टी जर एकत्र आल्या तरच ब्रह्मज्ञान होते आणि हे ज्ञान
अति दुर्लभ असून प्रथमपासून शेवटपर्यंत आदी अंती सगळं ब्रह्म हे माझंच स्वरूप आहे. हे ज्ञान वास्तविक विचार केला असता आत्मज्ञानाचा अभ्यास करण्यापूर्वी किंवा आत्मज्ञान झाल्यानंतर ते नित्यसिद्ध आणि स्वयंभूत असे स्वतःचे स्वरूपच आहे. जेथुनी हे सर्व प्रगटे आणि सकळही जेथे आटे ते ज्ञान झाली या फिटे भ्रांती बंधनाची श्रीराम. हे सर्व दृश्य, हे सर्व आपल्याला जे दिसते आहे, हे सर्व दृश्य जग ज्यापासून प्रगट होते व शेवटी त्यातच लय पावते असे त्या ब्रह्माचे मी ब्रह्म असे ज्ञान झाल्यावर मी देह, मी कर्ता या भ्रामक बंधनातून मनुष्य सुटतो. मग भ्रांती म्हणजे काय? तर जे आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळे दिसणे, म्हणजे एक असताना दुसरे दिसणे. मग मी आत्मा असूनही मी स्वतःला देह तादात्म्यामुळे स्वतःला कल्पनेनेच देह समजते आहे. जग सत्य नसतानाही त्या जगाला सत्य समजते आहे व मी आत्मरूप मी अकर्ता असूनही स्वतःला कर्ता भोगता समजते. या भ्रामक कल्पनांनी जीव बंधनात अडकतो. ज्ञान झाले की भ्रमात्मक बंधने गळून पडतात. माझं मूळ स्वरूप कसं आहे हो? तर माझं मूळ स्वरूप आनंदी असून मी स्वतःला सुखी आहे, मी दुःखी आहे या कल्पनेने जीवनभर माझी रडारड सुरू असते. ही रडारड जर मला थांबवायची असेल तर स्वरूपाचं ज्ञान आवश्यक आहे. स्वरूपाची ओळख झाली की अज्ञान नाहीसे होते आणि अज्ञान नाहीसे झाले की ब्रह्मज्ञान होते. त्यालाच मोक्ष म्हणतात. पुढची ओवी 17वी. मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारे अतिसूक्ष्म विचारे पाहता ऐक्य श्रीराम. की पाहतो की आपण जगाची निर्मिती कशी झाली यावर अनेक लोकांचे अनेक ग्रंथ आहे. त्यावर अनेकांची अनेक मते लिहिलेली आहे. म्हणजे ज्याला जसं ते भासलं आहे त्याप्रमाणे त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे. पण प्रत्यक्ष ज्ञान झाल्यावर मात्र सगळ्यांच्या ठिकाणी ते एकच तत्व असते आणि त्या ह्या ज्ञानासंबंधी अजातवाद, सर्व ब्रह्मवाद, मायावाद अशी अनेक मते आणि मतांतरे आहेत. ती सर्व आत्मज्ञानाच्या ठिकाणी लयाला जातात. म्हणजेच अनुभव आल्यानंतर त्यांच्यातील वेगळेपण फक्त कृत्रिम प्रक्रियापुरतेच मर्यादित असते. अतिसूक्ष्म विचार केला असता त्याचे स्वरूप सारखेच आहे हे लक्षात येते. म्हणजे ब्रह्मदृष्टीने त्याच्याकडे पाहिले असता त्याचे अस्तित्वच उरत नाही. ती मते ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ऐक्याला येतात. 18वी ओवी. जे या चराचरांचे मूळ शुद्ध स्वरूप निर्मळ या नाव ज्ञान केवळ वेदांत मते श्रीराम. की चर म्हणजे काय? तर चेतन आणि अचेतन म्हणजे जड. या चेतन व जड सृष्टीचे जे मूळ अधिष्ठान आहे ते अत्यंत शुद्ध आणि निर्मळ आहे आणि त्यामुळे त्या सत्तेला द्वैताचा, त्रिपुटीचा, कशाचाच मळ नाही. असं हे शुद्ध व निर्मळ स्वरूप हेच ज्ञान होय. शोधिता आपले मूळ स्थान सहजची उडे अज्ञान या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक श्रीराम. की दृश्य जगतातली आपण कितीही माहिती गोळा केली, कितीही ज्ञान घेतलेलं असलं तर आपण काय म्हणतो की ही सगळी माहिती ज्याच्याजवळ खूप असेल ना तर त्याला आपण ज्ञानी समजतो. ते करोडोपती काय आहे ते सिरियल, तर त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन घेतो ते, तर त्याच्यामध्ये सगळं असंच आहे ना की हे माहिती वजा ज्ञान आहे आणि ज्याला ज्ञान असेल त्याला 1 करोड रुपये मिळतात. पण असं ज्ञान कितीही असलं तरी तो खरा ज्ञानी नाही. स्वतःचे स्वरूप ओळखून आपले मूळ स्थान म्हणजे अधिष्ठान जो शोधतो त्याचे अज्ञान सहजच गेलेले असते आणि असे अज्ञान गेले की हेच ते मोक्षदायक ब्रह्मज्ञान होय. आपणासी ओळखो जाता अंगी बाणे सर्वज्ञता तेने एकदसी वार्ता निशेष उडे श्रीराम. मी कोण आहे म्हणजे जीवाचे कार्य कशाच्या सत्तेने सुरू आहे त्या चैतन्याचा शोध घेण्यासाठी
संतांचा व श्रीगुरूंचे मार्गदर्शन व शास्त्राचा अभ्यास करता करता हळूहळू तो स्वतःचे स्वरूप जाणू लागतो आणि सर्व प्रकाशक ब्रह्म मी आहे असा अनुभव त्याला यायला सुरुवात होते. स्वतःचे अल्पजन्म संपून जाते. मग या ओवीमध्ये आलेला सर्वज्ञ हा जो शब्द आहे की आपण सर्वज्ञ म्हणजे काय समजतो की ज्याला सगळ्या शास्त्रांचे, कलांचं, वस्तूंचं ज्ञान आहे, दुसऱ्यांच्या मनातनं ओळखणं, घडलेल्या व आगामी घटकांचे ज्ञान असतं, याला आपण सर्वज्ञ म्हणतो. पण हा असा त्या सर्वज्ञाचा अर्थ नसून हे सर्व जग ज्याच्यापासून निर्माण झाले ते ब्रह्म जाणणाऱ्याला इथे समर्थ सर्वज्ञ म्हणतात आहे. मी कोण ऐसा हेत धरुनी पाहता देहातीत अवलोकिता नेमस्त स्वरूपची होय श्रीराम. की मी कोण आहे अशी जिज्ञासा निर्माण झाल्यानंतर मी देहाहून भिन्न आहे हे लक्षात आले की त्यावर चिंतन केले जाते. म्हणजे पूर्वी मी स्वतःला एका देहापुरते समजत होते, स्वतःला फक्त देह समजत होती. हा जो भ्रम आहे त्या भ्रमातून मी चिंतन केल्यानंतर, विचार केल्यानंतर मी स्वतःचं व्यापक स्वरूप मी समजायला लागते आणि मी देह नसून मी आत्मा आहे हे आपल्या लक्षात यायला सुरुवात होत होते. मग आधी सुरुवातीला मी स्वतःला मी देह आहे असे म्हणत होते. मग देह माझा आहे हा भ्रम सुरू जाऊन मी देह नाही तर मी ब्रह्म आहे असा क्रमाने आपला क्रमविकास होत जाऊन ब्रह्मानुभव येतो असं समर्थ आपल्याला या ओवीत सांगत आहेत. आता 22 ते 26 या ओव्यांमध्ये ज्या ज्या लोकांना आतापर्यंत ब्रह्मज्ञान झालेले आहे अशा सगळ्या लोकांची यादीच समर्थांनी दिली आहे. जवळपास 13 जणांची नावं या ओव्यांमध्ये आपल्याला समर्थांनी दिली आहे की असं ब्रह्मज्ञान ज्यांना ज्यांना झालं आणि ते ब्रह्मज्ञान होऊन मुक्त झाले तर ते कोण आहेत. तर मननशील व्यास व वशिष्ठ मुनी आहेत, नारद मुनी आहेत, शुक आहेत, महाज्ञानी राजा जनक आहे, वामदेव आहेत, अत्री व वाल्मिकी सारखे श्रेष्ठ ऋषी आहेत, अध्यात्माचे वर्म जाणणारे शौनकादी आहेत, सनातनादी आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ यांच्यासारखे कितीतरी महात्मे होऊन गेलेले आहेत. शिवाय सिद्ध मुनी महात्मे इत्यादिकांमध्ये सुद्धा समान असणारेच ब्रह्मसुखाने जे आपल्याला अगदी माहिती आहे की ब्रह्मा विष्णू महेशांमधले शंकर हे सुद्धा या ब्रह्मसुखाने आनंदामध्ये डुलत असतात. म्हणून 27व्या ओवीमध्ये समर्थ सांगत आहेत जे वेदशास्त्रांचे सार सिद्धांत धांदात विचार ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकास होय श्रीराम. की वेदशास्त्रांचे सार काय तर जीव ब्रह्मरूपच आहे हे पटवून देणे हेच त्याचे सार आहे. वेदांतामध्ये 3 कांड आहे, एक कर्म, दुसरं उपासना आणि ज्ञान. मग कर्माने चित्त शुद्ध होते व उपासनेने चित्त शांत होते. मग कर्म आणि उपासना दोन्हीही जीवनाला आवश्यक आहेच, पण कारण आपण कर्म केल्याशिवाय एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. मग उपासना सुद्धा काय आहे तर उपासना सुद्धा करायलाच हवी, कारण उपासना हा भगवंताजवळ जाण्याचा पहिला मार्ग आहे. पण या दोन्हीही करणे आवश्यक असले तरी त्याने स्वरूपाचे ज्ञान होत नाही. त्यासाठी जीवच ब्रह्म आहे हा सिद्धांत शास्त्र अभ्यास व श्रीगुरूंच्या उपदेशामुळे आत्मसात करता येतो. पण त्यासाठी पूर्वजन्माची पुण्याई असल्याशिवाय ते कदापिही घडत नाही. आणि त्यासाठी ईश्वरावर अत्यंत श्रद्धा, विश्वास असल्याशिवाय हे घडत नाही. ज्याची शास्त्र, ईश्वर यांच्यावर नितांत श्रद्धा आहे तोच खरा भाविक व भाग्यवान आहे. त्यासाठीच त्याला हा खरं म्हणजे मनुष्य देह मिळालेला आहे. मग त्या देहावर ज्याची सत्ता आहे हे जाणून घेण्याचे सामर्थ्य फक्त मनुष्य देहातच आहे. आणि असं हे भाग्य प्राप्त झालं तरच आत्मज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव येतो आणि तोच खरा भाग्यवान आहे की ज्याला आत्मज्ञानाचा अनुभव येतो.
तीर्थ साधू संत आणि सज्जन, भूत भविष्य वर्तमान, सर्वत्रांचे गुह्य ज्ञान, ते सांगिजेला आता श्रीराम. की असं हे ब्रह्मज्ञान पूर्वी पण अनेक लोकांना होऊन गेलेलं आहे. त्याची तर यादी आपण आत्ता बघितलीच की कोणाकोणाला पूर्वी हे ज्ञान होऊन गेलेलं आहे आणि पुढेही काही लोकांना होणार आहे आणि आताच्या पण काळामध्ये कोणाला हे ज्ञान होतेच आहे. तर मग असे संत साधू सज्जन यांच्या ब्रह्मज्ञानाचं वर्म आता समर्थ आपल्याला सांगत आहेत. तीर्थे व्रते तपे दाने, जेन जोडे धूम्रपाने, पंचाग्नी गोरांजणे, जे प्राप्त नव्हे श्रीराम. की परमार्थ म्हटलं ना की आपल्याला ठोबळ मानाने अगदी असंच वाटते की तीर्थयात्रा करायचा, देवाची पूजा करायची, एखादी वारी करायची. पण असं नाही आहे परमार्थाचा अर्थ. परमार्थ म्हटलं तर तीर्थयात्रा जरूर करायच्या आहेत. पण आपण काय करतो की तीर्थयात्रा कशासाठी करतो याचा कधी विचारच करत नाही. हल्ली तर तीर्थयात्रा करणं म्हणजे एक ट्रिपचं स्वरूप त्याला आलेलं आहे. म्हणजे तिथं जायचं, त्याचं बाह्य गोष्टी सगळ्या पाहायच्या आणि वापस यायचं आणि आमची ट्रिप खूप छान झाली असं सांगायचं. पण तीर्थयात्रा म्हणजे काय तर त्या जमिनी जिथं ते स्थान ज्यांनी पवित्र झालेलं आहे असा साधू संतांच्या स्पर्शामुळे आणि तिथं त्यांचं अधिष्ठान असतं. ते जेव्हा देहात असतात तिथं त्यांचं अधिष्ठान असते आणि त्यामुळे त्या क्षेत्राला पुण्य प्राप्त झालेलं असतं. म्हणून अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी साधू संतांच्या सुद्धा सतत आत्मचर्चा सुरू असतात, वेदांतावर चर्चा सुरू असतात. त्यामुळे तिथे आपल्याला सत्संग सुद्धा मिळत असतो. पण आपण मात्र काय करतो, बाह्य गोष्टी पाहतो आणि तीर्थयात्रा केली म्हणतो. पण अशा तीर्थयात्राने कधीही ज्ञान होणार नाही. मग आपण शेगावची वारी करतो, पंढरपूरची वारी करायची. आता तर चातुर्मास सुरू होणार आहे, त्यामुळे अनेक प्रकारची व्रतवैकल्य करायची, भरपूर दानधर्म करायचा. यावर्षी तर अधिक मास येऊन गेल्यामुळे अनेक लोकांनी अनेक प्रकारचं दान पण केलेलं असेल. म्हणजे 4 महिन्यामधल्या एकादशा करायच्या, एकदा वर्षातनं पारायण करायचं. अशी ठोबळ मानाने जर परमार्थ केला, हा सगळा करणं आवश्यक आहेच. पण हा सगळा वरवरचा परमार्थ आहे. त्यामुळे काय होते की असा नित्य नियम केल्याने मनाला वळण लागते आणि नियम केल्याने थोड्याफार का प्रमाणात होईना संयमाची सवय लागते. जर मी एकादशीचं व्रत करत असेल तर दिवसभर मला कांद्याची भजी जरी घरात होत असतील तरी त्याकडे माझं लक्ष जाऊ नये इतकं माझ्या जिभेवर मला संयम ठेवता आला पाहिजे, हा त्यामागचा हेतू आहे. याशिवाय पंचाग्नी म्हणजे सगळ्या बाजूंनी अग्नी पेटलेला असतो अशी उपासना करणारे, धूम्रपानादी म्हणजे झाडाची पाने खाऊन राहणारे, अशा सगळ्या वेगवेगळ्या उपासना केल्या तरी त्यामुळे थोडेफार पुण्य आपल्याला जरूर मिळते. पण त्याने ब्रह्मज्ञान होत नाही. म्हणून समर्थ आपल्याला एके ठिकाणी सांगतात आहे, समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, असा स्पष्ट निवाळा त्यांनी केला आहे. मग समजले आणि वर्तले, मग मला सुद्धा हे समजून घ्यायला हवे की मला खरा परमार्थ म्हणजे काय आहे. हे जे रुटीनमधलं सगळं करतोय हे तर सगळं करायचंच आहे, पण मला अभ्यास करून शास्त्र समजून मला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करायलाच हवे. सकळ साधनांचे फळ, ज्ञानाची शिगची केवळ, जेणे संशयाचे मूळ, निशेष तुटे श्रीराम. म्हणून ज्यांनी असा परमार्थ समजून उमजून केला त्यांच्या साधनेचे फळ काय आहे तर त्यांच्या साधनेला जे फळ मिळते म्हणजे मी ब्रह्म आहे व जगत ब्रह्मरूप आहे असा अनुभव त्यांना येतो. त्यामुळे मी व जगत या संबंधीचे सर्व संशय दूर होतात. 56 भाषा तितुके ग्रंथ, आदी करुणी वेदांत. या इतुकियांचा घनार्थ एकची आहे श्रीराम. की अनेक प्रकारचे अनेक ग्रंथ असतात, सर्व वेद वाङ्मय, अनेक संतांच्या टीका आहेत, अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत. त्या सर्व ग्रंथांचं सांगणं एकच आहे, ते म्हणजे जीव ब्रह्मरूप आहे. शंकराचार्य तर हा विचार अगदी अर्ध्या चरणात सांगतात की ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीवो नापराहा. जगत जग दिसते पण ते द्वैतात्मक आहे. एका ब्रह्माशिवाय दुसरे काहीच नाही.
हे जाणून घेणे यालाच अभ्यास म्हणतात. आणि हे केल्यामुळेच काय होते की जो गूढार्थ किंवा गुह्य ज्ञान आहे त्याचं रहस्य काय आहे हे साधकाला समजायला लागते. जे नेनवे पुराणी जेथे शिणल्या वेदवाणी तेची आता येच क्षणी बोधीन गुरुकृपे श्रीराम. की पुराणांना ज्याचा अंदाजही लागत नाही, वेद नेती नेती म्हणून थकले, ते आता श्री गुरु कृपेने मी तुम्हाला सांगणार आहे. किती या संतांजवळ विनयशीलता असती. इतका मोठा ग्रंथ लिहून अनेक ग्रंथ संपदा ठेवून एवढं मोठं समाजाचं कार्य करूनही किती विनयशीलता त्यांच्याजवळ आहे की मी ग्रंथ लिहितोय असं ते सांगत नाही आहे, की श्री गुरुकृपेने मी हे सांगेन असं ते आपल्याला इथे सांगत आहेत. पाहिले नसता संस्कृती रीग नाही महाराष्ट्र ग्रंथी हृदयी वसल्या कृपामूर्ती सद्गुरु स्वामी श्रीराम. की ज्याला काही संस्कृत भाषेचं काहीच ज्ञान नसेल, वेदग्रंथांचं त्यांनी कधीही अध्ययन केलेलं नसेल, त्यांना मराठीतले सुद्धा धड जर ग्रंथ वाचता येत नसेल तर संस्कृत वाचण्याचा तो प्रश्नच येत नाही. पण अशाही लोकांसाठी माझे गुरु काय करतील तर गुरु कृपा करतील, कारण ते गुरु माझ्या हृदयातच वसून राहिलेले आहेत. म्हणजे किती त्यांची गुरुनिष्ठा आहे हे आपल्या या ओव्यांवरून लक्षात येते. म्हणून आता न लगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत माझा स्वामी कृपेसहित हृदयी वसे श्रीराम. की माझे श्रीगुरु कोण आहेत तर समर्थांचे श्रीगुरु आणि श्रद्धास्थान दोन्हीही श्रीरामच आहेत. म्हणून समर्थ इथे सांगत आहे की संस्कृत अथवा प्राकृत ग्रंथाची आवश्यकताच नाही, कारण माझे सद्गुरु स्वामी त्यांच्या कृपा कटाक्षाने केवळ आपल्याला ज्ञान करून देतील, कारण ते माझ्या हृदयातच वसलेले आहे. त्याला हे हृदयात वसणे यालाच जीव ब्रह्म ऐक्य असं म्हणतात. न करिता वेदाभ्यास अथवा श्रवण सायास प्रयत्न विन सौरस सद्गुरु कृपा श्रीराम. की वेदांत ग्रंथांचा अभ्यास नाही, काहीच आतापर्यंत श्रवण केलेलं नाही, तरीही या ज्ञानाचा प्रसाद तुम्हाला मिळेल. पण त्यासाठी हा प्रसाद मला जर मिळवायचा असेल, हा प्रसाद मला जर ग्रहण करायचा असेल तर त्यासाठी एकच गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की त्यासाठी श्री गुरूंवर अत्यंत विश्वास असायला हवा. ग्रंथ मात्र महाराष्ट्र त्याहुनी संस्कृत श्रेष्ठ, त्या संस्कृतामध्ये स्पष्ट थोर तो वेदांत श्रीराम. की मराठी भाषेवरील आध्यात्मिक ग्रंथांपेक्षा संस्कृतमधील ग्रंथ श्रेष्ठ आहे. त्यातही वेदांत ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ आहे. त्या वेदापरते काही सर्वथा श्रेष्ठ नाही, जेथे वेदगर्भ सर्वही प्रगट झाला श्रीराम. की त्या वेदांताहून काहीच दुसरं श्रेष्ठ नाही. मग या वेदांचं साररूप वर्म इथे प्रगट झाले आहे. गुरुकृपेमुळे हे प्रगट झालेले आहे. असा जो वेदांत, त्या वेदांचाही मतितार्थ अतिगहन जो परमार्थ, तो तू ऐका आता श्रीराम. की आता श्रीगुरूंना सुद्धा शिष्याबद्दल अत्यंत तळमळ आहे, म्हणून ते शिष्याला सांगतात की असा जो वेदांत आहे त्या वेदांताचाही सार असलेलो अतिशय सूक्ष्म आणि गहन असलेला जो परमार्थ आहे तो मी तुला आता सांगतो आहे. किती तळमळ आहे बघा त्या श्रीगुरूंना, की ते आपल्याला सांगतात आहे आणि तिथं सुद्धा संवाद करत आहे की तू काही केलेलं नसलं तरी तुला ज्ञान होईल, आणि त्यासाठी फक्त शिष्याला तळमळ मात्र असायला हवी. अरे गहनाचेही गहन ते तू जाण सद्गुरु वचन, सद्गुरु वचने समाधान नेमस्त आहे श्रीराम. की त्या सद्गुरूंचा उपदेश कसा असतो तर गहनातलं गहन जे गुह्य ज्ञान आहे तो उपदेश सद्गुरू आपल्याला करतात, कारण हे सद्गुरूंचे स्वतःच्या अनुभवाचे बोल असतात. त्या आणि अनुभव आलेला असल्यामुळे त्या उपदेशाने मुमुक्षाला निश्चितच समाधान लाभते, हे तिथे ते स्पष्ट करतात. सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचन तोची धांदात सप्रचिता आता श्रीराम. की पण त्यासाठी तू दृढ विश्वास ठेव
की श्रीगुरूंचा उपदेश हा सद्गुरूंचा वेदांत आहे, तोच सिद्धांत आहे आणि तोच सत्य आहे. त्याचमुळे तुला आत्मप्रचिती येणार आहे. हे सगळं शास्त्र मी तुला समजावून तू घे. मी तुला ते आता सांगत आहे. जे अत्यंत गहन माझ्या स्वामीचे वचन, जेणे माझे समाधान अत्यंत झाले श्रीराम. की असे अति गूढ असलेले अशा सद्गुरु वचनाने माझे स्वतःचे परिपूर्ण समाधान झाले होते. तेच समाधान तुलाही मिळेल ही त्यांची तळमळ आहे. ते हे माझे जीवीचे गुज, मी सांगेन म्हणतो तुझ, तरी अवधान देसी मज, तरी आता एच क्षणी श्रीराम. की मी माझ्या जीवाहोने अधिक जपून ठेवलेलं हे जे रहस्य आहे ते मी तुला सांगत आहे. कारण जीवीचे गुज आपण कोणाला सांगतो की ज्याच्यावर आपलं अत्यंत प्रेम असते त्यालाच सांगतो. म्हणजे समर्थांना सुद्धा आपल्या शिष्याबद्दल किती तळमळ आहे, सद्गुरूंना किती तळमळ आहे, म्हणून ते सांगतात आहे ते हे माझे जीवीचे गुज, मी सांगेन तुझं. पण मी तुला सांगतो आहे, पण तू एक कर की जरी अवधान देसी मज, तरी आता एक क्षणी श्रीराम. की तू सर्वांगाचं कान देऊन हे तू श्रवण कर, अगदी मनापासून तू हे श्रवण कर. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानेश्वरीत की अवधान ऐकिले दिसे, मग सर्वासी सुखसी जे पात्र होई जे. अगदी त्याचप्रमाणे इथं समर्थ अवधान शब्द वापरत आहेत की तू अगदी मनापासून हे श्रवण कर, त्यामुळे तुला त्याचा बोध आत्ताच होईल. शिष्य म्लान वदने बोले, धरिले सदृढ पाऊले, मग बोलो आरंभिले गुरुदेवे श्रीराम. की कल्याणाचा मार्ग माझ्या जवळ आहे असं शिष्याला सुद्धा जाणवायला लागलं आणि त्यामुळे शिष्याच्या चेहऱ्यावर कृतज्ञता दिसायला लागली आणि कृतार्थतेच्या अपेक्षेने त्याचा अहंकार सुद्धा जो काही थोडाफार शिल्लक होता तो निघून गेला आणि तो अहंकार गेल्यामुळे तो सद्गुरूंना शरण गेला आणि शरण जाऊन त्याने सद्गुरूंचे चरण घट्ट धरले. मग श्रीगुरूंनी त्यांना उपदेश द्यायला सुरुवात केली. अहम ब्रह्मास्मी महावाक्य, येथीचा अर्थ अतर्क्य, तोही सांगतो ऐक्य, गुरु शिष्य जेथे श्रीराम. की श्रीगुरु व शरणांग शिष्य असं नातं तिथे झाल्यानंतर श्रीगुरु त्यांना उपदेश करतात आहे की आधी त्यांनी तत्वमसी सांगितलेलं आहे की ते तू आहेस आणि आता अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य सांगत आहे की मी ब्रह्म आहे. या वाक्याचा अत्यंत गूढ अर्थ ते त्याला शिष्याला सांगत आहे. पण हा फक्त मी ब्रह्म आहे किंवा अहम ब्रह्मास्मी तत्वमसी हे शब्द फक्त ऐकून त्याचा अर्थ समजत नाही. म्हणून आपण ही महावाक्य कशी समजायची तत्वमसीमध्ये आपण विचार केला होता की ती भाग त्याग लक्षणांनी समजून घ्यायची आहे. म्हणजे वाच्यार्थाचा त्याग करायचा आणि लक्षार्थाचा स्वीकार करायचा असा भाग त्याग लक्षणेने ते समजून घ्यायचे आहे. ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम, धरूच नको श्रीराम. की ते सांगतात आहे की श्रीगुरु जेव्हा ते उपदेश करतात आहे की अहम ब्रह्मास्मी असं त्याला सांगतात आहे. हे सांगत असताना ते शिष्याला सांगतात की ज्या मुख्य देवाचा शोध घ्यायला तू निघालेला आहेस तो बाहेर कुठे नसून तो तुझ्या आतच आहे, यावर थोडाही संशय घेऊ नको. श्रीगुरु संत कधीच असत्य बोलत नाही, कारण ते जे निरूपण करतात ते मागून आलेले ज्ञान पुढे जसेच्या तसे पुढे नेतात. म्हणजे ते सांगतात त्यांच्या भाषेमध्ये बदल असेल, दृष्टांतामध्ये बदल असेल, पण तत्वज्ञान जे असतो म्हणजे जे सिद्धांत आहे तो मात्र ते जसेचा तसाच सांगतात. म्हणून मला वाटले बहुतेक हे असेच असावे असं संत कधीच बोलत नाही. म्हणजे अधांतरी ते कधीच बोलत नाही. शरणागत शिष्याला ते सांगतात की ते ब्रह्म तूच आहेस, ते तुझे खरे स्वरूप आहे. याविषयी कुठलाही संशय भ्रम तू मनामध्ये जराही राहू देऊ नकोस. कारण का सांगावं लागते हे खूप वेळा की तू असं संशय मनामध्ये ठेवू नको.
कारण अनेक जन्माचे संस्कार सतत आपल्यावर झालेले असल्यामुळे पुन्हा पुन्हा थोडंसं काही होत नाही की जुने संस्कार उफाळून येतात आणि नवीन हे जे संस्कार आपण केले आहेत आता शास्त्राचे ते पुन्हा मागे पडायला लागतात. म्हणून हे संस्कार पुन्हा पुन्हा डोके वर काढतात. म्हणून श्री गुरु त्याला सांगतात आहे की असा कुठला संशय तू मनात ठेवू नको. जुने संस्कार तू वर उफाळून वर येऊ नको देऊ. तर नवा जो संस्कार मी दिला आहे म्हणजे उपदेश केला आहे तोच त्यावर तू कुठलाच संशय घेऊ नकोस. नवविधा प्रकारे भजन त्यात मुख्य ते आत्मनिवेदन ते समग्र प्रकारे कथन की जेला आता श्रीराम. खरंच समर्थ आपला किती विचार करता तो की सतत मागच्या प्रवचनापासून सतत सुरू आहे माया ब्रह्म माया ब्रह्म. तर मग हे सारखं सुरू असताना ते आपल्याला इथे सांगत आहेत की हा विचार करून करून आता तू खूप थकला असेल तर मग मी आता तुला पहिल्याच ज्या गोष्टी आधी सांगितल्या होत्या त्याच मी तुला आता पुन्हा सांगतो आहे. म्हणून समर्थ आपल्याला इथे पुन्हा नवविधा भक्तीच सांगत आहे. कारण भक्ती आपल्याला फार जवळची वाटते आहे. म्हणून ते आता आपल्याला पुन्हा नवविधा भक्तीच आपण जी अभ्यासलेली आहे त्याचं पुन्हा ते सांगतात आहे. कारण एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली की त्याचं दृढीकरण होते. म्हणून आता समर्थ पुन्हा आत्मनिवेदन भक्तीच आपल्याला सांगत आहे. कारण ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. कारण आत्मनिवेदन म्हणजे काय याचाही विचार आपण केला होता की मी जीव नसून आत्मा आहे. हीच आत्मनिवेदन भक्ती आहे. निर्माण पंचभूते ये कल्पांती नासती यथान्वये प्रकृती पुरुष जिये तेही ब्रह्म होती श्रीराम. की आपण आत्मनिवेदन भक्तीचा आपण विचार करत असताना किंवा त्याच्या आधीच्या समासांमध्ये सुद्धा सृष्टी निर्मितीचा क्रम पाहिला होता की आधी एकटे ब्रह्म होते आणि ब्रह्माला स्फुरण झाले म्हणजे एकोहम बहुश्याम व्हावं असं त्याला वाटलं की एकाकी न रमते असं ते ब्रह्मतत्व त्याला स्फुरण झालं. आणि स्फुरण झाल्यावर मूळ माया निर्माण झाली. मूळ मायेनंतर गुणमाया, गुणमायेनंतर जडमाया, जडमायेनंतर 3 गुण आणि मग अष्टधा प्रकृती निर्माण झाली. यातलं आपलं शरीर हे अष्टधा प्रकृतीचं म्हणजे पंचमहाभूत आणि 3 गुणांचं आहे. या शरीरालाच प्रकृती म्हणतात आणि त्या प्रकृतीच्या आत असणाऱ्या चैतन्याला पुरुष म्हणतात. मग ही संपूर्ण सृष्टी कल्पाच्या शेवटी ब्रह्मस्वरूपात लीन होते. मग सृष्टीचा क्रम कसा आपण सांगितला की आधी ब्रह्म होते, एकटेच ब्रह्म होते. मग ब्रह्माला स्फुरण झाले, मूळ माया निर्माण झाली. मूळ मायेनंतर जडमाया, मग गुणमाया असा त्या सृष्टीचा आपण पूर्ण क्रम सांगितला की अष्टधा प्रकृती म्हणजे माझ्या शरीरापर्यंत. मग अगदी त्याच्या उलट पद्धतीने गेले की आधी अष्टधा प्रकृती आहे, मग गुणमाया, मग जडमाया, मग मूळमाया, मग ब्रह्म. तर अशा उलट्या दिशेने अष्टधा प्रकृती म्हणजेच मी नाही असं चिंतन करत करत जायचं आणि विचाराने एक एक तत्व मागे टाकत गेलं की मीचा शोध लागतो. आणि मग मीचा शोध लागल्यावर आपण मागेही अभ्यास केला की जे जे माझं आहे ते ते मी नाही हा विचार पक्का करत जायचा. म्हणजेच पंचभौतिक हे दृश्य पदार्थ या ब्रह्मामध्ये लीन झाल्या दृश्य पदार्थ लीन झाल्यावर ती लीन होतात असं सांगणाराही म्हणणाराही कोणीच शिल्लक मी हा शिल्लकच राहत नाही. तेच जीव ब्रह्म ऐक्य आहे आणि मूळचेच ते ऐक्य असल्याने त्याच्यात सहजच अद्वैत असते. दृश्य पदार्थ आटता आपणही नुरे तत्वता ऐक्य रूप ऐक्यता मुळीचा आहे श्रीराम. सृष्टीची नाही वार्ता तेथे मुळीच ऐक्यता पिंड ब्रह्मांड पाहो जाता दिसेल कोठे श्रीराम. की जिथं सृष्टीच शिल्लक राहत नाही तिथं मग मीपणाचा प्रश्नच येत नाही. कारण तिथे काय झालं आहे, तिथं जीव ब्रह्म ऐक्य झालेलं आहे. म्हणून ते सांगताना 49व्या ओवीत त्यांनी सांगितलं की सृष्टीची नाही वार्ता तेथे मुळीच ऐक्यता पिंड ब्रह्मांड पाहो जाता दिसेल कोठे श्रीराम.
की ऐक्य झालं आहे तर तिथं दुसरं काही दिसणारच नाही आहे. आणि जे पिंडी असते तेच ब्रह्मांडी असते असा नियम आहे. मग पिंड हे एका व्यक्तीपुरते असते, तर ब्रह्मांड हे संपूर्ण सृष्टी, यात अनेक लोक आले, व्यक्ती आली, देश आलं, संपूर्ण ब्रह्मांड आलं. म्हणजे पिंडावरून अभ्यासाला सुरुवात करायची. म्हणजे शरीरापासून, म्हणजे आपल्या देहापासून अभ्यासाला सुरुवात करायची आणि ते हे नाही, ते हे नाही असं करत करत मूळ स्वरूपापर्यंत जायचं. मग असं जर पिंडाचं आपण लक्षात घेतलं तर ब्रह्मांडातही तेच आहे हा निर्णय आपला होऊन जातो. म्हणजे पिंड आणि शरीर समजून घ्यायला कसं आहे, पिंड समजून घ्यायला सोपं आहे. की जसं भाजी जर आपण फोडणीला टाकली तर भाजी शिजली की नाही हे पाहण्यासाठी त्या भाजीमधली एखादी फोड आपण चमच्यावर घेतो आणि ती दाबून पाहतो की भाजी शिजली की नाही आहे. मग त्या एका फोडीवरून आपण ठरवतो की भाजी शिजली की नाही आहे. तसंच इकडे आहे की पिंडावरून त्या ब्रह्मांडाची कल्पना करायची आहे. ज्ञानवन्नी प्रगटे तेने दृश्यके राटे तदाकार मूळ तुटे भिन्नत्वाचे श्रीराम. की असं या पिंडावरून ब्रह्मांडाची कल्पना करत गेलं की मूळचं असलेलं अद्वैतच उरते आणि अद्वैतामध्ये पिंड व ब्रह्मांड यातील भेदात्मक द्वैत दिसतच नाही. पण हे केव्हा शक्य आहे हो असं होणं? की जेव्हा ज्ञानवन्नी प्रगटे, की वेदांत शास्त्र, संत व श्रीगुरु यांच्या मार्गदर्शनाने आपण जेव्हा ज्ञानवन्नी पेटवून घेऊ, म्हणजे उपदेश समजून घेऊ, तेव्हा दृश्य जगातील सर्व पसारा मिथ्या आहे याचा अनुभव येईल. आणि म्हणजेच द्वैताचा बाध जो फक्त विचारांनी करायचा आहे, तो विचारांनी बाध करून त्या जगताच्या अधिष्ठानाशी अद्वैत साधायचे, म्हणजेच द्वैताचे समूळ उच्चाटन होते. मिथ्यत्वे वृत्ती फिरे तो दृश्य असताच ओसरे सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन श्रीराम. की ही दृश्य सृष्टी कशी आहे, ती मिथ्या आहे आणि जे जे मिथ्या असते ते ते नाशवंत असते आणि नाशवंत गोष्टी कधीच सत्य नसतात याचा आपण प्रत्येक वेळेस विचार करत गेलेलो आहे. मग दृश्य सृष्टीमध्ये जग आणि देह दोन्ही पण येते. मग देह गेलेला आपण बघतो, नेहमी आपल्याला कोणी ना कोणी गेलेला आपण ऐकत असतो, बघत असतो. म्हणून तो सत्य नाही, तो एक दिवस जाणार आहे हा विचार आपल्या पटकन लक्षात येतो. पण जगत सत्य नाही यावर मात्र आपला लवकर विश्वास बसत नाही. कारण आपल्या देहापेक्षा जगाचं आयुष्य जास्त आहे, ते बराच काळपर्यंत टिकलेलं असतं आणि अजून त्याचा कोणी प्रलय बघितलेला नाही आहे. पण शास्त्र सांगतं म्हणून त्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. म्हणजे शरीराच्या मनाने जास्त काळ टिकणारं असल्यामुळे ते मात्र सत्य नाही यावर आपला लवकर विश्वास बसत नाही. पण शास्त्रांचा अभ्यास केला की हळूहळू त्या मिथ्यत्वाच्या निश्चयाने काय होते, तर मिथ्यत्वाच्या निश्चयाने अंतःकरण वृत्तीला जग दिसत असलं तरी त्या जगताकडे बाधित वृत्तीने पाहण्याची दृष्टी विकसित होत जाते. आणि अशी विकसित दृष्टी झाली की दिसणाऱ्या सृष्टीकडून मागे वळते व वृत्तीतील चिदाभासाचे आत्मस्वरूपात ऐक्य होते, म्हणजे ती मूळ स्वरूपात जाते. आपण अभ्यास केला होता चिदाभासाचा, की चिदाभासामुळेच सगळ्या हालचाली होत असतात. मग हा चिदाभास जसा झोपेमध्ये अंतःकरण लीन होते म्हणतो, तो आपल्या मूळ स्वरूपात जातो. तिथे झोपेत काय होते की चिदाभास मूळ आत्मस्वरूपात विलीन झालेला असतो, म्हणून आपल्याला जगताचं भान राहत नाही. तसंच इथे सुद्धा आहे की एकदा विकसित दृष्टी झाली की दिसणाऱ्या सृष्टीकडून मागे ते वळते, म्हणजे वृत्तीतील चिदाभासाचे आत्मस्वरूपात ऐक्य होते. आत्मा ब्रह्मरूप आहे हे ज्ञान झाल्यावर जगाचा नाश होत नाही व ते दिसेनासेही होत नाही, ते तसेच दिसत राहते. पण जगाचा नाश ईश्वरी योजनेनुसार व्हायचा तेव्हा होणार आहे. त्याला आपण ब्रह्मांडाचा प्रलय म्हणतो. पण गाढ झोपेत जसा लय होतो त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने मला हे जग दिसत असले तरी ते सत्य नाही हे लक्षात ठेवून त्याचा फक्त विचाराने बाध करायचा आहे, म्हणजेच त्या आत्मस्वरूपाशी मी एकरूप होणार आहे. आणि असा बाध जीवनमुक्त करतात. त्यांना आत्मज्ञान झाले तरी
प्रारब्ध असेपर्यंत ते जीवन जगतात. त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे जे काही सुखदुःख घडायचं आहे हे सगळं त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा घडत राहते. पण ते जीवनमुक्त आत्मज्ञानी असल्यामुळे जगाकडे ते बाधित वृत्तीने पाहतात. त्यामुळे त्यांना सुखदुःखाचा त्रास होत नाही. अशी बाधिता वृत्ती तुम्हाला आणि मला सुद्धा मिळावे म्हणून आजचं प्रवचन इथंच थांबवते. कारण हा अत्यंत अवघड विषय असल्यामुळे आपण पुढच्या प्रवचनामध्ये हाच विषय पुन्हा, हाच समाज पुन्हा कंटिन्यू करणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.